सुशिक्षित अशिक्षित, नागरी ग्रामीण, पुरुष स्त्रिया या सर्वांच्या मनाला आकर्षित करणारं तीर्थक्षेत्र म्हणून गोंदावलं महाराष्ट्रात ओळखलं जातं. येथील ग्रामस्थांना आपला जन्म महाराजांच्या गोंदावल्यात झाला हे आपलं भाग्य वाटतं आणि त्याचा अभिमान वाटतो. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा जन्म, त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं देहावसान त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यात गोंदवलं इथं झालं. त्याच वाड्यात आज या पुण्यात्म्याची स्मृती सदैव राहावी म्हणून त्यांचा जन्म झाला त्या जागेत चैतन्य स्मारक मंदिर उभारलं आहे. श्री महाराजांच्या अत्यंत प्रेरणादायी आयुष्याचा जणू जीवनपटच इथं छायाचित्रांच्या रूपानं आपल्या समोर उलगडतो. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंगांवर केलेली पेंटिंग्स इथं पाहायला मिळतील. गोंदवल्यात कराड, हरदा, जालना, बेलधडी यासारख्या महाराजांनी भारतभर उभारलेल्या मंदिरांची, आनंद सागर महाभागवत, श्री ब्रह्मानंद यासारख्या अधिकारी शिष्यांची आणि खुद्द श्री महाराजांची वेगवेगळ्या वयातील अत्यंत दुर्मिळ छायाचित्र आणि श्रींचा पुतळा इथं भक्तांना डोळे भरून न्याहाळता येईल. श्री महाराजांची वंशावळ, गुरुपरंपरा, पत्रिका याही इथं उपलब्ध आहे. श्री महाराजांची आणि श्री ब्रह्मानंद महाराजांची हस्तलिखित इथं काळजीपूर्वक जतन केली आहे. पुण्यस्पर्शानं पावन झालेले श्री महाराजांचे रोजच्या वापरातले कपडे, भांडी इत्यादी पाहताना भक्त भाविक भान विसरून जातात. गोमाता आणि श्री महाराजांच्या आवडत्या बत्ताशा घोड्याची सुद्धा इथं गाठ पडते. नुकताच जानेवारीमध्ये पार पडलेला श्री महाराजांचा 88वा पुण्यतिथी सोहळा भक्त भाविकांना परमानंदाची अनुभूती देणारा होता. अशा उत्सवात सत्संगती मिळते आणि सदैव भगवत भक्ती, नामस्मरण, सदुपदेश चालतो. त्यामुळे दोष हळूहळू कमी होतात. पैसा, नातेवाईक, घरदार हा आधार अपूर्ण वाटतो आणि महाराजांचा आधार शाश्वत आणि पूर्ण आहे याची खात्रीच होते. सदैव जागृत असणाऱ्या श्री महाराजांना लौकिक अर्थानं जागं करणं हा खरा तर केवळ उपचार, पण समाधी मंदिरात जमलेला भाविक वर्ग तो अत्यंत श्रद्धेनं पार पाडतो. पडदा सोडून लोणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसाद ग्रहण व्हावा म्हणून भक्तजन विनवतात. आता काकड आरत्यांना प्रारंभ होतो. श्री महाराज, श्रीराम, गोपालकृष्ण, तुळस, आईसाहेब, ब्रह्मानंद आणि शेवटी गोमातेची काकड आरती होते. अंबे तुला ओवाळी, अंबे तुला ओवाळी. उठोनिया सत्वर, उठोनिया सत्वर, भक्त जनाते पाळी. काकडारती बेळगुवे ब्रह्मानंद गुरुनाथ, ब्रह्मानंद गुरुनाथ. भुक्ती मुक्तिदायक नित्यानंद मूर्तिगे, नित्यानंद मूर्तिगे. धेनुमाय जगज्जनने लोकतीर्थापशमनि, अखिल जगतास मोक्षदाने जितेने सालंकृतावनी. लोणी साखरेचा प्रसाद भक्तजन अत्यंत श्रद्धेनं ग्रहण करतात. इकडे सभा मंडपात भजन रंगात येतं. एक एक भक्त भजन सांगत जातात. हे मालाडचे मधुसूदन काशीकर, आणि हे जालन्याचे रामदास आचार्य.
आणि हे तर गोंदावल्याचे ग्रामस्थ श्री भीमराव मुळीक. का मालक बना के चलो, अपने मुक्ति का मालक बना के चलो. आता गोविंद राधे गोविंद अशा गजराची एकच धूम उठते आणि पुरुषांच्या फुगड्या सुरू होतात. नामघोषाची लय वाढत जाते. आबाल वृद्ध नामस्मरणाच्या मस्तीत वय विसरून नाचू लागतात. आता जमलेले आबाल वृद्ध स्त्रिया, सारा भक्त समुदाय रामगर्जनात तल्लीन होऊन जातो. आणि शेवटी एकच नाद आसमंताला जणू भारून टाकतो. सीताराम सीताराम सीताराम. उत्सवाच्या पहिल्या दिवशी भजनानंतर कोठी पूजनाचा कार्यक्रम होतो. प्रथम असतं वेदपठण आणि यावेळी ईशस्तवनपर अभंग सौ महाबळ यांनी सादर केला. त्यानंतर पालखीत मिरवणुकी करता नेतात त्या पादुकांची षोडशोपचारे पूजा होते. यावेळी ही पूजा विश्वस्त सुरेशराव बोंद्रे यांनी सपत्नीक केली. नंतर श्रींचे प्रमुख शिष्य ब्रह्मानंद हे साक्षात कोठीत आहेत अशा भावनेनं त्यांच्या फोटोची पूजा आणि आरती केली जाते. त्यानंतर अन्नपूर्णेची स्वयंपाकघरामध्ये पूजा आणि आरती होते. यावेळी भाज्यांच्या शोभिवंत आकारानं मढवलेली आरास बघायला मिळते. धान्याच्या थप्प्या, तेला तुपाचे डबे, गुळाच्या ढेपा अशा कोठी मालाची पूजा होते. महिला वर्ग भाजी चिरण्याचं काम जोरात करतात. सरसर चालणाऱ्या हातांना साथ असते ती हरिपाठाची आणि रामपाठाची. सकाळी श्रींचे पादुकांना लघुरुद्राचा अभिषेक होतो. नमो भवाय च रुद्राय नमः सर्वाय च पशुपतये च नमो नीलगिरिवाय च दिगन्ताय नमः कमर्दनाय च वृत्तकेशाय नमः सहस्राक्षाय च शतधन्वने नमो गिरिजाय च दिव्यविष्टाय नमो मेषमाय च शमते च नमो. आणि मग श्रींच्या पादुका उत्सवासाठी सिद्ध होतात. उत्सवात महापूजेचा कार्यक्रम महत्वाचा असतो. यावेळी ही षोडशोपचार महापूजा
विश्वस्त श्रीयुत बापूसाहेब दामले यांनी सपत्नीक केली. गणपती विघ्नहर्ता मंगलमूर्ती देवताभ्यो नमः. पाणी घालायचं पादयो हे करम ऐरिव भो वै प्रणेति माहुं जाया हेतिंबरे वादमानाः महानिराञ्जन दीपं बन्वादीतं गगनसदृढं तद्भवस्यादिरक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं स भूमिगुं सर्वतस्मादिष्टद्विषङ्गुलं अवहयामि अहनार्द्यासनार्दे पुरुखरे वेदकुं सर्वं जद्धूतं पुष्पं समर्पयामि. विश्वाभूतानि त्रिपादृशामृतं द्वे सच्चिदानन्द सद्गुरुनाथ देवता नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पूजा संपन्न होते आणि मग समाधीचं दर्शन घेण्यासाठी भक्त भाविकांची झुंबड उडते. जणू वर्षभरासाठी हे दर्शन भाविक आपल्या हृदयात साठवून घेतात. जालन्याचे मठाधिपती पादुकांची पेटी घेऊन वर सभा मंडपात आणतात आणि मिरवणुकीकरता पालखीत नेऊन ठेवतात. रामनामाच्या अखंड घोषानं साऱ्या वातावरणाला एक लय येते. अगदी मिरवणुकी पुढचा घोडा सुद्धा त्याच लयीत पावलं उचलतो. समाधी मंदिराच्या महाद्वारापासून मिरवणूक मार्ग चालू लागते. पालखीच्या मार्गावर जागोजागी ग्रामस्थ रांगोळ्या घालतात. पालखीला भक्तिभावानं जागोजागी ओवाळलं जातं. पाटांच्या पायघड्या अंथरल्या जातात आणि त्या पाटांवरून पालखी उचलणारे मार्गक्रमण करतात. गावातील सर्व मंदिरांचं दर्शन घेऊन पालखी समाधी स्थानापाशी परत येते. स्वयंपाकघरात आता प्रसादाची सिद्धता सुरू असते. भल्या मोठ्या सपाट तव्यावर गरमागरम पोळ्यांना पदर सुटत असतात. श्रीयुत रामदास इनामदार सेवेकऱ्यांना सूचना देत असतात. निवडून टिपून उकडून भाज्या आणि उसळी फोडणीची वाट बघत असतात. इकडे समाधी स्थानात परत आलेली मिरवणूक मंदिराला प्रदक्षिणा घालत असते. सर्व देवदेवतांना श्री महाराजांना नैवेद्य दाखवला जातो आणि मग जय जय श्रीरामच्या नामघोषात पंक्तीला प्रारंभ होतो. 5-6 तास हा उपक्रम चालतो. नाम साधनेसाठी ओढ्याकाठी भव्य नाम साधना मंदिर बांधण्यात आले. तिथल्या शांत आणि प्रसन्न वातावरणात एकाग्र चित्तानं अनेक भाविक नामस्मरणात रंगून गेलेले असतात.
श्री महाराजांना गोमातेबद्दल अत्यंत प्रेम. त्यांच्या हयातीतही गोंदवल्यास मोठी गोशाळा होती. आज त्याचं रूपांतर आधुनिक गोशाळेत झाले. दूध मशीननं काढलं जातं. गायींना पाणी पिण्यासाठी अत्यंत सोयीचे असे स्प्रिंग लोडेड नळ आहेत. पेंड, सरकी इत्यादी खाद्य साठवलेलं असतं. गवत कापण्यासाठीही यंत्राचा वापर होतो. आजोबांनी विचारलं की समज तुला भरपूर अगदी धन मिळालं, काही हंडाभर मिळालं, असं उत्सवात समज. इतर आणि उपासना, हंडे- प्रवचन आणि हंडे- असे कार्यक्रम रोज असतात. तर तू काय करशील? तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की गोरगरिबांना, अंध अपंगांना मी ते सगळं वाटून टाकेन. म्हणजे आपल्याजवळ जर का उदंड धन असलं तर ते वाटण्यामध्ये संकोच नसावा. धन संचय करणारे महाराज होऊ शकत नाहीत. महाराजांचा जन्म देण्यासाठी झाला होता. मग त्याच्या पुढचा प्रश्न विचारण्यात आला की समज तू राजा झालास तर काय करशील? तर त्यावर ते म्हणाले होते बालपणे की माझ्या राज्यात मी एकही भिकारी राहू देणार नाही, किंबहुना एकही जण भिकारी नसेल, आणि माझ्या दारामध्ये सतत अन्नछत्र चालत राहील. वयाच्या 5व्या वर्षी ही आकांक्षा बाळगणारा तो मुलगा महाराज होऊ शकतो. आपल्यापैकी कोणाच्या मनात असे विचार 75व्या वर्षी सुद्धा येऊ शकत नाही, ही मोठी अडचण आहे. आणि पादसेवन भक्तीचा सर्वोत्कृष्ट आदर्श म्हणजे आपले महाराज. या प्रवचनांमधून श्री महाराजांचं तत्वज्ञान सांगितलं जातं. प्रपंच कर्तव्य बुद्धीनं करताना भगवंताचं नाम घेऊन सतत अनुसंधान टिकवावं असा श्री महाराजांचा आग्रह असे. विज्ञान खूप प्रगत झालं तरी विज्ञानानं मनात परिवर्तन घडवणं शक्य नाही. त्याकरता अखेर नामस्मरणाकडे, श्री महाराजांच्या तत्वज्ञानाकडे वळणं भाग आहे. जेथे नाम तेथे माझे प्राण, हे आश्वासन श्रींनी भक्तांना दिले. आणि तुकामाई एक्झॅक्टली ते नाथ परंपरेतील सर्वात श्रेष्ठ योगी असून सुद्धा विठ्ठल भक्तीचा आदर्श. जीजसच्या चरित्रात अशी एक गोष्ट आहे, कैलासवासी बाबा बेलसरे यांच्या प्रवचनाची कॅसेट रोज 1 तास दाखवली जाते. म्हणजे त्याचा देहत्याग झाल्यानंतर त्याचे काही शिष्य होते. रोज कोणाची तरी गायन सेवा असते. मुंबईच्या सुप्रसिद्ध गायिका पद्मा तळवलकर यांनी यावेळी गायन सेवेची हजेरी लावली. अशा तऱ्हेनं रामनामाच्या अखंड सहवासात दिवस कसे भराभर संपतात ते लक्षातही येत नाही. फोटो आणि पुस्तकांची खरेदी करण्यासाठी भाविकांची अगदी धांदल उडते. श्री महाराज देहात असताना रुग्णांना आयुर्वेदिक औषधं देत असत. आज गोंदवल्याला अत्याधुनिक रुग्णालय उभं राहिले. अत्याधुनिक लॅबोरेटरीची सोय इथे आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारची ऑपरेशन्स होतात. आसपासच्या खेड्यातील रुग्णांना हे रुग्णालय फार मोठा आधार ठरलंय. या रुग्णालयात सेवेला येणारे सुमारे 60 नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. हे सारे ठरलेल्या दिवशी येतात आणि सेवा भावनेनं, श्री महाराजांच्या वरच्या श्रद्धेनं रुग्णसेवा करतात. हे या रुग्णालयाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. दशमीची पहाट, आज गुलालाचा कार्यक्रम, आणि गेले 10 दिवस रामनामात प्रपंच पूर्ण विसरून गेलेली भाविक मंडळी. पहाटेचे 4 वाजले. सारे असं म्हणतात रामनाम दुमदुमत आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. परमपूज्य बाबा उर्फ केवी बेलसरे यांच्या व्हिडिओ कॅसेटवरील प्रवचनाचा काही भाग दाखवण्यात येतो. रामनामाचं आकंठ पान केलेली भाविक मन आता पराकोटीच्या उन्नत अवस्थेला पोहोचलेली असतात. 5:52 आता फक्त श्रीराम श्रीराम
हा घनगंभीर घोष घुमत राहतो. एवढा प्रचंड जनसमुदाय, पण सर्वांचं मन एकजीव झालेलं. 5:52 ते 5:55 ही 3 मिनिटं सर्व समुदाय शांत राहून श्री महाराजांचं स्मरण करतात. यावेळी मंदिराबाहेर सबंध गोंदावले गाव सुद्धा तसं शांत असतं. बरोबर 5:55 शिंग तुतार्यांच्या निनादात समाधीवर फुलं आणि गुलाल पडतो. अवर्णनीय अशा आनंदानं, कृतकृत्यतेच्या जाणीवेनं ओतप्रोत भरलेला, नवे भरून उचंबळणारा तो भाविकांचा सागर आणि रामनामाचं अखंड गर्जन. छे, हे सारं शब्दात पकडणं केवळ अशक्य आहे. ते सारं अनुभवायलाच हवं. भाविकांना मात्र मनोमन वाटत राहतं. हे अवर्णनीय सुख अनुभवण्यासाठी, श्री महाराजांच्या तेजोमय सहवासासाठी, रामनामात रंगून जाण्यासाठी गोंदवल्याला यायलाच हवं. गोंदावल्यास निराशेचा सूर नाही, वैभवाचा नूर नाही, दानाला दवंडीचा दर्प नाही, त्यागाला मिरवण्याचा प्रयत्न नाही, समर्पणात कृपणता नाही, भक्तीची सक्ती नाही. असं आहे हे गोंदावलं.